श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तप्त मुद्रा धारण हे का करायचं हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. गुरूंच्या चरणी आणि श्रींच्या चरणी नमस्कार करून मी माझे 2 शब्द सांगण्या इच्छितो. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ह्या संसारातून आपल्याला तरुण जाण्याकरिता जी साधने आहेत मनुष्यामध्ये, त्यात मनुष्याचं शरीर जे आहे त्या शरीराची अंतःशुद्धी आणि बाह्यशुद्धी. अंतःकरण शुद्धी म्हणजे कामक्रोधाचा नाश करून ज्ञान भक्ती वैराग्याने अंतःकरण शुद्धी करून घेणे, ह्याला अंतःकरण शुद्धी म्हणतात. आणि बाह्यशुद्धी म्हणजे आपण स्नान करणे, स्नान केल्यावर गोपीचंदन लावणे, नंतर गोपीचंदनानंतर 12 नाम व शंखचक्रादी मुद्रा धारण करणे, हे जे आहे ह्याला बाह्यशुद्धी असे म्हणतात. त्यात गोपीचंदन धारण आलं आणि तप्त मुद्रा धारण आलं. तप्त मुद्रा धारण जे आहे ते शंख चक्र हे 2 तप्त मुद्रा धारण आपण घेतो आपल्या गुरूंकडून. आपण दिननित्य धारण करताना जे आहे शंख चक्र गदा पद्म आणि नारायण हे 5 मुद्रा आपण दररोज धारण केल्या पाहिजेत. हे केवळ गोपीचंदन नाही, गोपीचंदनासोबत ह्या 5 मुद्रा पण आपण धारण केल्याच पाहिजेत. हे त्या कधी केल्या पाहिजेत? दिननित्य केल्या पाहिजेत. पण तप्त मुद्रा धारण जे आहे ते आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे जे आपले गुरु आहेत त्या गुरूंकडून वारंवार आपण तप्त मुद्रा धारण केलं पाहिजे. निदान एकादशी, आता त्यात आषाढ एकादशीमध्ये तप्त मुद्रा धारण आपण केलं तर अगदी श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे एकादशी, पर्वकाल, ग्रहणकालामध्ये किंवा मुलगा जन्माला आल्यावर 12व्या दिवशी त्याला तप्त मुद्रा धारण केलं पाहिजे. तप्त मुद्रा धारण करूनच त्याचं जे संस्कार आहे ते संस्कार केले पाहिजेत असं म्हणतात. असं शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. ही जी परंपरा आहे ही अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे. तप्त मुद्रा धारण करण्याची जी परंपरा आहे ती अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे. त्याशिवाय तप्त मुद्रा धारणेविषयी श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे, स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे, अशा वेगवेगळ्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तप्त मुद्रा धारण जे आहे ते केलंच पाहिजे. गरुड पुराणामध्ये सांगतात, विष्णू पुराणामध्ये सांगतात, सगळ्या पुराणामध्ये तप्त मुद्रा धारण हे केलेलंच पाहिजे. त्यात श्रुतीमध्ये सांगतात, पवित्र ते वितातम ब्रह्मणस्पदे प्रभुर्गात्राणि पर्येषि विश्वतः अतप्त तनूर्न तदामो अश्नुते श्रितास इत्वहम तत्तत्समासत. म्हणून वेदामध्ये पण तप्त मुद्रा धारण हे केले पाहिजे. कारण का हे जे शरीर आहे हे शरीर आपलं म्हणून आपण मानतो, पण आपल्या शरीरामध्ये विष्णू राहून आपल्याला प्रेरणा करतो. व्यापार जे आपण जगामध्ये व्यापार करतो ते आपल्यामध्ये असलेला भगवंत आपल्याकडून व्यापार करून घेतो. म्हणजे शरीरामध्ये जो आहे तो भगवंत आहे. तो भगवंत जो आहे त्या भगवंताचं श्रेष्ठ जे धारण करतो ते शंख चक्र हे भगवंत धारण करतो. तो भगवंत धारण करतो त्याची मुद्रा आपण पण धारण केलं पाहिजे. शंख चक्र इत्यादी ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रा आपण पण धारण केल्या पाहिजेत. म्हणजे सुदर्शन चक्र चोहोकडे व्याप्त आहे. भगवंताचं जे सुदर्शन चक्र आहे हे श्रेष्ठ आयुध मानले जातात भगवंताच्या सुदर्शन चक्राला. ते चक्र आपण कसे धारण केले पाहिजे? गुरु जे आहेत आपले स्वामीजी ते तप्त मुद्रा धारण देताना पहिले त्या मुद्रा होम करतात. पहिले सुदर्शनांग होम म्हणून होम करून त्या मुद्रेमध्ये भगवंताचं आवाहन करून त्या मुद्रा आपल्याला देतात स्वामीजी.
त्यामुळे आपण जे मुद्रा धारण करतो त्या मुद्रा धारण केल्यामुळे आपलं जे पाप आहे ते आपलं पाप जळून जातं. त्यामुळे मुद्रा धारण जे आहे ते आपण केलंच पाहिजे. परत सांगतात वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये पण सांगतात, काय सांगतात, चक्रम बिभर्ति वपुषाभितप्तम बलम देवानाम अमृतस्य विष्णो सयेति नाकम दुरितान विधूय विशंती यद्यत यो वीतरागाः. म्हणजे अग्नीत तापलेले, अग्नीमध्ये तापलेले ब्रह्मादी देवास रक्षण करणारे, म्हणजे ब्रह्मादी देवतांना पण सुदर्शन चक्र रक्षण करतं, तर आपली रक्षा करणार नाही असं आपण सांगूही शकत नाही. कारण का, ब्रह्मादी देवतांचंच रक्षण करतं म्हणजे आपलंही रक्षण करणार हे सिद्ध होतं. त्यामुळे मरणरहित अशा विष्णूचे जे सुदर्शन चक्र आहे ते सुदर्शन चक्र आपल्या शरीरावर धारण केल्यामुळे आपले जे पाप आहे ते पाप नाश होऊन विरक्त संन्यासी ज्या मोक्ष मार्गामध्ये आपल्याला घेऊन जातात तसे मोक्ष आपल्याला लाभते. केवळ सुदर्शन चक्र, शंख इत्यादी आपण धारण केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगतात. परत अजून वेदामध्ये सांगतात, चरणम पवित्रम विततम पुराणम येन पूतस्तरति दुष्कृतानि तेन पवित्रेण शुद्धेन पूताति पापान मरातींतरेम. म्हणजे मनुष्य या तप्त चक्राच्या योगाने पवित्र होऊन शत्रूंचा नाश करतोच, आपल्यावर आलेल्या संकटांचा पण नाश करतो. म्हणजे आपल्यामध्ये जे दुष्टशत्रू आहेत, काम, क्रोध, जे अहंकार, लोभ, जे आपल्यामध्ये दुष्टशत्रू आहेत त्यांचा ह्या सुदर्शन चक्र धारण केल्यामुळे नाश होतो. आणि अनादिकालापासून शुद्ध असलेल्या चक्राच्या योगाने पापांचंही क्षालन होतं. पापांचंही क्षालन भगवंता त्या तप्तमुद्रा आपण धारण केल्यावर करतो, पापांचं क्षालन करतो. त्यामुळे आपण जे आहे हे तप्त मुद्रा धारण आपण केलंच पाहिजे. भगवंताचं, आता आपण बाहेर एखादे गव्हर्मेंट नोकरी लागली तर आपण मध्ये जाताना गव्हर्मेंट स्कूल, गव्हर्मेंट ऑफिसमध्ये जाताना पहिले आपल्याला ID कार्ड दाखवावं लागतं. ID कार्ड दाखवून त्यात त्यांचा गव्हर्मेंटचा शिक्का असतो, हे गव्हर्मेंटचा ऑफिसर आहे म्हणून. त्या गव्हर्मेंट ऑफिसरला नंतर आपल्या ऑफिसमध्ये ते जे थांबलेले असतात द्वारपाल म्हणजे वॉचमन जे असतात ते नंतर त्यांना ऑफिसमध्ये पाठवतात. तसेच आपण, आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल, आपल्याला जर मोक्ष भेटायचं असेल तर आपण जे भगवंताचं चिन्ह आहे, शंख, चक्र, गदा, पद्म आणि नारायण हे धारण केल्यावर ते द्वारपाल जे आहेत ते द्वारपाल बघतात. आपल्यावर जे चिन्ह, आपण जे लावलेले चिन्ह असतात अथवा तप्तमुद्रा स्वामीजीकडून धारण केलेले जे चिन्ह असतात ते द्वारपाल बघितल्यावर ते समजतात, हो हा विष्णू भक्त आहे, ह्याला आपण अडवू नये, ह्याला मोक्षाला पाठवू, म्हणून द्वारपाल समजून आपल्याला मोक्षाला पाठवतात. ते म्हणजे केवळ शंखचक्र धारण केल्यामुळे हे भगवंताचं चिन्ह आहे ते समजून आपल्याला मोक्षाच्या मार्गामध्ये आपल्याला सद्गुरू नेऊन मोक्ष देतात. म्हणजे तप्त मुद्रेने आपल्याला मोक्ष पण होते, हे आपल्याला सिद्ध होऊन येते. ते तर परत श्रुतीमध्ये सांगतात, प्रते विष्णो रब्ज चक्रे पवित्रे जन्माभोधिम तर्तवे चार्षणींद्राः मूले बाह्फोः दधतेन्ये पुराणाः लिंगान्यंगे तावकान्यार्पयन्ती. म्हणून हे विष्णू, या संसार समुद्रातून तरुण जाण्याकरिता कित्येक पुरातन ज्ञान ऋषी तुझ्या शंखचक्रादी 5 आयुधांना आपल्या शरीरावर आपल्या शरीरावर व बाहुमूलावर धारण करीत असत. प्रत्येक संस्काराच्या पूर्वी मुद्रा म्हणजे ऋषीमुनी देवताच भगवंताचं शंखचक्र जे आहे ते धारण करतात, हे ह्या श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण तप्तमुद्रा धारणा ज्या आहेत त्या केल्याच पाहिजे. केवळ तप्तमुद्रा धारण जे आहे ते
एकादशी किंवा ग्रहणाच्या वेळी तप्तमुद्रा धारण केलं असं नाही, किंतु आपण संस्कार करतो म्हणजे नामसंस्कार करतो. कोणताही संस्कार करण्यापूर्वी आपण पहिले गोपीचंदन मुद्रा धारण करून नंतर संस्कार केला पाहिजे. नंतर संस्कार केल्यावरच आपल्याला ते जे संस्कार केलं आहे त्याचं पुण्य आपल्याला येतं, नाहीतर पुण्य येत नाही. म्हणून म्हणजे मुलाचं नामकरण करण्याच्या अगोदर शंखचक्रादी चिन्हांनी त्याचा संस्कार करून परत नामकरण करावे. नामकरण करताना प्रत्येक संस्काराच्या अगोदर सुदर्शन चक्रादी होमाच्या विधीने शंखचक्रादी मुद्रा धारण करावेच लागते. नंतर संस्कार केला पाहिजे, तरच आपल्याला जे संस्कार करतो त्याचं पुण्य येतं. तेच सांगतात अग्निनैव, ते संस्कार कसा म्हणजे शंखचक्र धारण कसं करायचं त्यावर सांगतात अग्निनैव तु संतप्तम चक्रमादाय वैष्णवः दह्योत्सर्व वर्णानां हरिसालोक्य सिद्धये. म्हणजे आपण मुद्रा धारण करताना कसं करायचं तर त्यास सांगतात विष्णू भक्तांनी अग्नी तप्त केलेलं चक्र जे आहे ते घेऊन सर्व वर्णांना मुद्रित करावे. म्हणजे आपल्याला आपले विष्णू भक्त जे आहेत भगवंताचे श्रेष्ठ भक्त स्वामीजी त्यांच्याकडून आपण चक्रमुद्रा, तप्तमुद्रा, चक्र, तप्तमुद्रा, शंख हे धारण केले पाहिजे. धारयेत विष्णू भक्तस्तु चक्रबाहौ तु दक्षिणे वामे तु शंखम बिभ्रूयात विष्णू सायुज्य सिद्धये. शंखचक्र कसं धारण करायचं, तप्तमुद्रा जे आहे शंखचक्र ते कसं धारण करायचं हे सांगतात. कसं तर विष्णू भक्तांनी उजव्या बाहूवर चक्र धारण करावे आणि डाव्या बाहूवर शंख धारण करावे. असे धारण केल्यामुळे भगवंताचं जे सायुज्य आहे, सायुज्य म्हणजे मोक्ष प्राप्ती होते. केवळ आपण तप्तमुद्रा धारणेने आपल्याला मोक्ष होते म्हणल्यावर आपण तप्तमुद्रा धारण केलेच पाहिजे हे सिद्ध होते. केवळ हे नाही, गरुड पुराणामध्ये पण सांगतात. मी मगाशी सांगितलं तुम्हाला केवळ श्रुतीमध्ये नाही तर गरुड पुराणामध्ये सांगतात, विष्णू पुराणामध्ये पण सांगतात. सगळीकडे तप्तमुद्रा धारणेचे महत्त्व एवढे आहे ना, ते सगळ्या पुराणामध्ये आलेलं आहे. सगळ्या पुराणामध्ये आलेलं आहे म्हणजे हे किती मोठी परंपरा चालत आलेली आहे ह्या तप्तमुद्रा धारणेची. हे परंपरा जी आहे ती अनादी आहे, ह्यावरूनही सिद्ध होतं. म्हणजे श्रुती जे आहे ते अनादी आहे. श्रुतीमध्ये सांगितलेला भगवंता जो आहे तो पण अनादी आहे. भगवंत अनादी आहे म्हणल्यावर श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे काय, तप्तमुद्रा धारण केलंच पाहिजे असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. श्रुती अनादी आहे म्हटल्यावर श्रुतीमध्ये सांगितलेलं जे काही विषय आहेत ते पण अनादीच आहेत. त्यामुळे तप्तमुद्रा धारण करणं जे आहे ते पण अनादीच आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे तप्तमुद्रा धारणा आता चालून 200 वर्षापूर्वी चालून आलेलं आहे किंवा 500 वर्षापूर्वीपासून हे चालत आलेलं आहे असं नाही, किंतु अनादीपासून अनंत कालपर्यंत हे तप्तमुद्रा धारण चालत आलेलं आहे. त्यामुळे विष्णू भक्तांनी तप्तमुद्रा धारण हे केलंच पाहिजे सांगतात. परत सांगतात शंखचक्राकणं कुर्यात आत्मनोर्भुज मूलयोः कलत्रापत्यभूतेषु पश्वादिषु विमुक्तये शंखचक्रं स्फुटं कुर्यात् प्रतप्तं बाहुमूलयोः सर्वाश्रमेषु वसतां स्त्रीणां च श्रुतिचोदनात् होमाग्निनैव संतप्तं चक्रमालाय वैष्णवः दक्षिणं बाहुमूलं तु दग्ध्वा कर्म समाचरेत् विधिना धारये देवं प्रतप्तं चक्रमुत्तमं ततः स वैष्णवो भूया नान्यथा द्विजसत्तम तस्मात् विधिवत शंखं धारयेत्वे सुदर्शनम. म्हणजे शंखचक्र धारण करण्याची पण विधी आहे. त्या विधीनेच आपण शंखचक्र धारण केलं पाहिजे, तरच आपल्याला जे शंखचक्र आपण धारण करतो त्याचं फळ भेटतं, नाहीतर त्याचं फळ भेटत नाही. कसं तर सांगतात शंखचक्र स्फुटं कुर्यात प्रतप्तं बाहुमूलयोः. शंखचक्र जे आहे ते सुदर्शन होम करून त्यात त्या भगवंताला आहुती देऊन चक्रामध्ये आवाहन करून पर्वत सर्वाश्रमेषु वसतां, सगळ्या आश्रमामध्ये जे आहेत उत्तम विष्णू भक्त आहेत त्यांना शंखचक्र
केलं पाहिजे. शंखचक्र धारण त्यांनी गुरूंपासून किंवा उत्तम वैष्णवांपासून धारण केलं पाहिजे. म्हणून सांगतात स्त्रीणामच्या श्रुतिचोदना, स्त्री जे आहे त्यांनी पण तप्तमुद्रा धारण केलं पाहिजे, ते श्रुतीमध्ये सांगतात. त्यामुळे स्त्रींना सांगितलेलं आहे बाहूवर हातावर त्यांना तप्तमुद्रा धारण केलं पाहिजे. होमाग्निनैव संतप्तम चक्रमालाय वैष्णवा. त्याच्यामुळे जे सांगितलेलं आहे चक्रमुद्रा धारण सर्व वर्णातील सर्व आश्रमातील सर्व लोकांनी कोणतेही कर्म करण्यापूर्वी अग्नीच्या ठिकाणी होम करून त्यात शंखचक्र तप्त करूनच धारण करावे. ह्या गरुड पुराणामध्ये सिद्ध होते. ते तप्त धारण मुद्रा धारण करताना पण कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी पण मंत्र आहे, त्याच्यासाठी पण श्लोक आहे. केवळ मुद्रा धारण करताना गुरु स्वामीजी आपल्याला मुद्रा धारण देताना आपण मनामध्ये श्लोक म्हणायचा. काय श्लोक म्हणायचा तर सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ अज्ञानांधस्य मे नित्यम विष्णू मार्गम प्रदर्शय. म्हणजे काय सांगतात तर सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ, सुदर्शन जे चक्र आहे ते महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ म्हणजे कोटी सूर्यांचा प्रकाश जेवढा आहे त्याच्यापेक्षा अत्यंत प्रकाश जो आहे तो सुदर्शनाचा आहे. ते सुदर्शन आपण धारण केल्यामुळे अज्ञानांधस्य मे नित्यम, अज्ञानाच्या अंधकारात आपण जे गेलेलो असतो त्या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून नित्यम विष्णोः मार्गम प्रदर्शय, म्हणजे विष्णूचा जो मार्ग आहे मोक्ष मार्ग आहे तो नित्य आहे. त्या नित्य मार्गाचं तो नित्य मार्ग मला दाखव म्हणून चक्रमुद्रा धारण करताना आपण प्रार्थना केली पाहिजे. नंतर पांचजन्यम निजध्वानम ध्वस्तपातक संचय पाहि माम पापिनम घोरम संसारार्णव पातिनम. म्हणून अजून एक श्लोक आपण शंखचक्र धारण करताना म्हणून असे मंत्र म्हणून उजव्या बाहूवर व डाव्या बाहूवर शंखचक्र आपण धारण केलं पाहिजे व आपल्या घरातील माणसांना पण सांगितलं पाहिजे शंखचक्र जे आहे ते तुम्ही धारण केलंच पाहिजे. केलं तरच मोक्ष भेटतं, नाहीतर नाही भेटत. केवळ मनुष्याला नाही तर पशुपुत्रादिकं सर्वं गृहोपकरणानिच अंकयेत शंखचक्राभ्याम नाम कुर्याच्च वैष्णवम. म्हणजे केवळ माणसांनीच धारण केला पाहिजे असं नाही, तर सांगतात पशुपुत्रादिकं, पशूंना पण शंखचक्र मुद्रा धारण करण्याची योग्यता आहे, ते पण धारण करू शकतात. गृहोपकरणानीच म्हणजे घरात असलेल्या वस्तूंना पण शंखचक्र आपण मुद्रा धारण करू शकतो. आणि अंकयेत शंखचक्राभ्याम नाम कुर्याच्च वैष्णवम, वैष्णवाचं नाव आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे वैष्णव नाव त्यांना ठेवलं पाहिजे असं त्यात सांगतात. सांगून विष्णूचे नामकरण करत आपण शंखचक्र मुद्रा धारण केलं पाहिजे. नाहीतर शंखोक्तीत म्हटले आहे की काय असं सांगतात, काय म्हणतात उपवीता दिवद्धार्या शंखचक्रादि लांछना ब्राह्मणस्य विशेषेण वैष्णवस्य विशेषतः. त्यात शंखचक्र धारण कोण केलं पाहिजे त्यात सांगतात उपवीता दिवद्धार्या शंखचक्रादि लांछना ब्राह्मणस्य विशेषेण, ब्राह्मण जे आहेत ते ब्राह्मण विशेषेण शंखचक्र धारण केलंच पाहिजे. त्यात वैष्णवस्य विशेषतः, ब्राह्मणामध्ये पण इतर आहेत, स्मार्थ ब्राह्मण आहेत, वैष्णव ब्राह्मण आहेत, काही ब्राह्मण आहेत. त्यात वैष्णव जे आहेत म्हणजे विष्णुभक्त जे आहेत ते विष्णुभक्तांनी शंखचक्राची जे चिन्हे आहेत ते आपल्यावर धारण केलंच पाहिजे. हे वैष्णवांना विशेष सांगितलं आहे. त्यात वराह पुराणामध्ये पण सांगतात, काय सांगतात तर मुद्राणाम धारणम देवी द्विविधम परिकीर्तितः तापयित्वा मृदाचैव ब्राह्मणस्य विशेषतः म्हणून सांगतात. काय तर वराहदेव धरणी देवीला सांगतात, हे देवी मुद्रा दोन प्रकारची आहे, हे प्रकार विशेष करून ब्राह्मणासाठी आहे.
म्हणजे वराहदेव जे आहेत ते धरणी देवीला सांगत आहेत. मुद्रांचे 2 प्रकार आहेत. हे प्रकार जे आहेत विशेष ब्राह्मणांसाठी सांगितलेलं आहे. एक तापून तर दुसरी गोपी चंदनातून धारण केली पाहिजे. म्हणजे तप्तमुद्रा धारण जे आहे ते 2 प्रकाराने धारण करता येते. एक तर तप्तमुद्रा धारण आणि दुसरी गोपी चंदनामध्ये आपण लावून ते आपण धारण केलं पाहिजे. दररोज तरी आपल्याला स्वामीजी उत्तम वैष्णव भेटणार नाहीत, त्यामुळे आपल्याला दररोज तप्तमुद्रा धारण करू शकत नाहीत. त्यामुळे गोपीचंदनामध्ये आपण मुद्रा लावून त्या आपण धारण केला पाहिजे त्या देहांमध्ये. आषाढे कार्तिके मासी मौंजीबंध विधौ सदा द्वादशे हनी दातस्य नामकर्म दिने अथवा महागुरु समाजे च धारयेत् तप्तमुद्रिकाः विधिनाग्निं प्रतिष्ठाप्य सहस्रव्याहृतिर्भवेत्. म्हणजे आषाढ एकादशीला आपण मुद्रा धारण केल्याच पाहिजे. कार्तिक महिन्यात जे उपनयन संस्कार, कार्तिक महिन्यामध्ये पण एकादशी जी आहे त्या एकादशीला पण मुद्रा धारण केलं पाहिजे. उपनयन संस्काराच्या वेळी आपण मुद्रा धारण केलं पाहिजे. जन्म झालेल्या मुलाच्या 12व्या दिवशी त्याला मुद्रा धारण करून नामकरण संस्कार केला पाहिजे. हे मागे आलेलं पुराण वेगळं. परत हे वराह पुराणामध्ये वराहदेव धरणी देवीला सांगत आहेत. म्हणजे मुद्राचं एवढं धारण करणं आवश्यक आहे ते साक्षात भगवंता धरणी देवीला सांगत आहे. भगवंता धरणी देवीला सांगत आहे म्हणल्यावर त्याची श्रेष्ठता किती असेल हे आपण ऊहा पण करू शकत नाही. त्यामुळे तप्तमुद्रा धारण केलं पाहिजे. त्याच्यासाठी ओम ह्रीम ह्रीम हुम नमश्चक्राय स्वाहा म्हणून हे जे मंत्र आहे ह्या मंत्राने 108 वेळे आहुती देऊन शम शंखाय नमः ह्याची पण 108 वेळी आहुती देऊन होम करून नंतर त्या तप्तमुद्रा धारण केल्या पाहिजेत. म्हणून वराह पुराणामध्ये वराह स्वामी धरणी देवीला सांगतात. सांगून तर कसं परत मुद्रा धारण केल्या नाही तर काय होतं तर सांगतात यथा स्मशानगम काष्ठम गर्हितम सर्व कर्मसु अतप्तम शंखचक्रागम तथा गर्हितम उच्यते. नारी वा पुरुषो वापि ब्राह्मण क्षत्रियोपि वा वेदांग वेत्तापि सर्व कर्मसु गर्हितः. म्हणजे काय सांगतात, मुद्राधारण जर आपण केलं नाही म्हणजे तप्तमुद्राधारण असो किंवा गोपीचंदनामध्ये आपण मुद्रा लावून ते धारण आपण केल्या नाही तर काय होतं तर यथा स्मशानगम काष्ठम, स्मशानामध्ये जे लाकूड जाळलेलं असतं, देह जाळण्यासाठी जे लाकूड उपयोग केलेलं असतं ते लाकूड कोणत्याही कर्मामध्ये उपयोगी येत नाही. गर्हितम सर्व कर्मसु, सगळ्या कर्मामध्ये त्या लाकडाचा निषेध केलेला आहे. तसं अतप्तम शंखचक्रागम म्हणजे ज्यांनी तप्तमुद्रा धारण केल्या नाहीत अथवा गोपीचंदनामध्ये भरवून आपल्या देहावर मुद्रा ज्याने धारण केल्या नाहीत तो त्या काष्ठासारखा, म्हणजे जी काष्ठ दुसऱ्या कोणत्या कर्मामध्ये उपयोगी नाही तसा माणूस शंखचक्र धारण केला नाही तर दुसरं कोणतंही कर्म केलं तर त्याचं फळ त्याला भेटत नाही. ते सांगतात नारी वा पुरुषो वापी, नारी वा पुरुषो वापी, नारी असो स्त्री असो अथवा पुरुष असो अथवा ब्राह्मण असो अथवा क्षत्रिय असो अथवा वेदांग वेत्तापि, वेदांग ज्यांनी समजून घेतलेला आहे तो पण असो, तो सर्व कर्मसु गर्हितम, त्याने मुद्रा धारण केलं नाही तर कोणतंही कर्म केलेलं फळ त्याला भेटत नाही. हे प्रमाणाने सांगतात, मी सांगत नाहीये, हे प्रमाणामध्ये सिद्ध आहे. त्याच्यामुळे आपण गोपीचंदन हे धारण केलं पाहिजे आणि मुद्रा आपण धारण केल्या पाहिजेत हे सांगतात. तसेच विष्णू रहस्य पुराणामध्ये पण सांगतात शिखा यज्ञोपवीताभ्याम यथाहीनो न कर्मसु अधिकारी तथा न स्यात् तप्त चक्रादिवर्जितः.
गायत्री आदिषु मंत्रेषु वेदस्याध्ययनादिषु अतप्तचक्र गात्रोपी नाधिकारी भवेत् ध्रुवम. काय सांगतात तर शिखा जे आहे, शिखा यज्ञोपवीत हीन असलेला माणूस कसा कर्म करण्याच्या योग्य नाही. कर्म करायला पहिले शिखा असायला पाहिजे, नंतर यज्ञोपवीत असायला पाहिजे. यज्ञोपवीत आणि शिखा असल्या तरच तो कर्माचा अधिकारी, कर्म करण्याची योग्यता त्याला येते. अधिकारी तथा नस्यात तप्तचक्रादिवर्जितः, तसंच सांगतात. त्याचप्रमाणे तप्तचक्रादी वर्जितः म्हणजे तप्त शंखचक्र ज्याने धारण केलं नाही तो पण अधिकारी नाही. करण्याच्या जी योग्यता आहे, जो अधिकार आहे, त्याला तप्त शंखचक्र आदी धारण केलं तरच त्याला अधिकार येतो. नाहीतर कर्म केला तरीही ते निष्फळ कर्म होतं, त्याचं फळ भेटत नाही. त्याच्यामुळे कर्म केलं पाहिजे. तसेच गायत्री आदिषु मंत्रेषु वेदस्याध्ययनादिषु, गायत्री मंत्र आपण जप करायला म्हणा, किंवा नरसिंह मंत्र जप करायला म्हणा, किंवा वेदव्यास मंत्र जप करायला म्हणा, किंवा वेदाचं अध्ययन करायला म्हणा, किंवा पुराणांचं अध्ययन करायला म्हणा, हे जर आपल्याला योग्यता पाहिजे असेल तर तप्त मुद्रा धारण केल्यावरच त्याला योग्यता येते. किंतु अतप्तम चक्र गात्रोपी नाधिकारी भवेत् ध्रुवम. अतप्त मुद्रा जर त्याने तप्त मुद्रा धारण केल्या नसतील, किंवा गोपीचंदनामध्ये भरवून त्याने जर मुद्रा धारण केल्या नसतील, तर तो गायत्री मंत्र जप करण्याच्या योग्यता त्याला येत नाही, किंवा वेद अध्ययनाची, पुराण अध्ययनाची योग्यता पण त्याला येत नाही. त्याला अधिकारच नाही करण्याचं, अध्ययन करण्याची. त्याच्यामुळे जे मुद्राधारण आहे ते मुद्राधारण केलंच पाहिजे. म्हणून मुद्रांचं वैशिष्ट्य सांगतात. मुद्रांचं वैशिष्ट्य एवढं महत्वाचं आहे तर साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे, वराहस्वामींनी धरणी देवीला सांगितलेलं आहे. तसेच सांगतात ऊर्ध्वपुंड्रम गदाहीना नारी निस्सारमुच्यते हरिभक्ती विहीनाया असार परिकीर्तिता. म्हणजे स्त्रींच्या विषयी पण सांगतात. काय सांगतात तर ज्या स्त्रीच्या कपाळावर ऊर्ध्वपुंड्र म्हणजे गोपीचंदनाचा टिळा व त्यावर गदा मुद्रा नाही, ती स्त्री निस्सार म्हणजे अपवित्र अशी समजावी म्हणून शास्त्रामध्ये सांगतात. तसेच हरिभक्तीने रहित असेल तर तीही अपवित्र समजावी असे शास्त्रामध्ये सांगतात. केवळ मुद्राधारण हे पण कारण आहे. हरिभक्ती विहीन असली तरी ती अपवित्र समजावे. म्हणजे ह्यामधून आपल्याला काय समजून येते तर ऊर्ध्वपुंड्र आणि मुद्राधारण आपण हे अवश्य केलेच पाहिजे, अवश्य केलेच पाहिजे. शंखचक्रांकितम विप्रम योगी गम्याभिवादयेत ललाटे पांसु संख्यानी विष्णुलोके महीयते. विष्णुचक्रांकितं दृष्ट्वा योभ्युत्थाय कृतांजलिः सस्वकं कुलमुद्धृत्य ब्रह्मलोके महीयते. केवळ आपला उद्धार नाही तर कुळाचा पण उद्धार होतो आपण शंखचक्र धारण केल्यामुळे सांगतात. जो शंखचक्रादी चिन्हांना धारण करणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करतो, म्हणजे केवळ धारण नाही, धारण केलेल्या व्यक्तीला जो नमस्कार करतो, धारण केलेल्या ब्राह्मणाला जो नमस्कार करतो, त्या ब्राह्मणाच्या चरणधुलीची संख्या इतकी वर्षे त्याच्या कपाळावर टिकून राहते. म्हणजे त्या ब्राह्मणाच्या चरणधुलीची संख्या जितकी वर्षे आहे त्याच्या कपाळावर टिकून राहते, तो तितकीच वर्षे विष्णू लोकात राहतो. म्हणजे एक दिवस आपण जर तप्त मुद्रा धारण केलं तर कित्येक वर्ष आपण विष्णू लोकामध्ये राहतो. ब्रह्मलोके महीयते म्हणून सांगत आहेत. म्हणजे मोक्षामध्ये राहण्याची योग्यता जर पाहिजे असेल तर आपण तप्त मुद्रा धारण केलीच पाहिजे. असे ह्या तप्त मुद्रा धारणेचे असो अथवा गोपीचंदनामध्ये ते मुद्रा आपण हे करू, मुद्रा
धारण केली पाहिजे. हे जे महत्त्व आहे ते उत्तम महत्त्व आहे. तप्तमुद्रा धारणेचे असो किंवा गोपीचंदनामध्ये लावून आपण जे तप्तमुद्रा धारण करतो ह्याची जे आहे हे महत्त्व अत्यंत उत्तम महत्त्व आहे. साक्षात भगवंताने वराह पुराणामध्ये वराह देवाने धरणी देवीला सांगितले आहे. असे महत्त्व खूप उत्तम आहे. त्याच्यामुळे आपण जेथे आपल्याला गुरु भेटतील त्यांच्याकडून आपण तप्तमुद्रा धारण केलीच पाहिजे आणि दिननित्य आपण गोपीचंदन आणि मुद्रा हे धारण केलीच पाहिजे. त्यामुळेच आपल्याला गायत्री जप करण्याचा असो, संध्यावंदन करण्याचा असो किंवा इतर वेदांचा अध्ययन करण्याची जे योग्यता आहे ती योग्यता आपल्याला प्राप्त होते. त्याच्यामुळे तप्तमुद्रा धारण असो किंवा गोपीचंदनामध्ये धारण करून ते मुद्रा आपण देहावर धारण केल्याने आपल्याला मोक्ष होते. ह्यात किंबहुना संशयच नाही. त्याच्यामुळे दिननित्य आपण मुद्रा धारण केलंच पाहिजे. हे सांगता माझे मी दोन शब्द आमच्या गुरुच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या 2 शब्दाला मी विराम देतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासो हरावेमं विष्णोस्तृप्तिकरः सदा अनेन भाव्यत् पुण्यं प्राप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.